सर्वसामान्य दिवस होता. मी माझा मोबाईल वापरत होतो आणि तेवढ्यात मला कळलं की प्रतीक शिंदेला अटक झाली आहे. मला सुरुवातीला कळलं नाही, मला नाही हे कन्फर्म करा. 4-5 ठिकाणी बातमी बघितल्यानंतर मी तुम्हाला सांगतो माझ्या आत्म्यामध्ये स्फोट झाले. आईच्या गावात माझे अनुरणू एकमेकांवर वन साइड आदळले, आनंदाचे विस्फोट झाले आणि अजून पण मी त्याच झोन मध्ये आहे आणि आज त्याच विषयावर आग उकळणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोम. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मिठाई वाटा, फकीरो को आमिर करो, जश्न की तयारी करो. दिसत त्या तोंडामध्ये पेढ्यांची एक एक लादी कोंबा आईच्या गावात, कारण संपूर्ण महाराष्ट्र आणि टोयोटा कंपनीने आता सुटकेचा श्वास घेतलाय. प्रतीक शिंदेला अटक झाली आहे गाईज. याच्यापेक्षा मोठा सण 2026 मध्ये काय असू शकत नाही आईच्या गावात. प्रतीक शिंदेला अटक झाली आहे मित्रांनो. 28 वर्षाच्या एका मुलाच्या मित्राला पहिले झास्यामध्ये घेतलं, त्याच्याकडनं ह्या मुलाची लोकेशन घेतली. हा मुलगा वन साइड प्रतीक शिंदेला एक्सपोज करत होता. याच्यामुळं त्या पोराला त्यांनी मस्त लोकेशन शेअर केली. त्या पोराला चर्चा करायची म्हणून भेटायला बोलवलं आणि ह्या प्रतीक शिंदे नावाच्या आरोपी माणसाने मित्रांनो त्याला गाडीमध्ये डांबलं, किडनॅप केलं त्या 28 वर्षाच्या मुलाला आणि त्याला बेदम मारहाण केली. हा एवढा नल्ला आहे प्रतीक. हा प्रतीक एवढा हाफचड्डी आहे गाईज की हा नडानडीच्या कार्यक्रमात पण एकटा नाही जाऊ शकला. त्याला तिथं पण 4 जण घेऊन जायची गरज पडली. ही याची भाईगिरीची डेफिनेशन आहे. इसके बारे में बात करने से पहले नेमका मॅटर क्या है चिनू भाऊला बोलू. लय दिवसानंतर चिनू भाऊ येत आहेत, तर खोलना भिडूचा कार्यक्रम चालू करू नाही का भाई. प्रतीक शिंदे हे नाव ऐकलं की जपानमध्ये बसलेल्या टोयोटावाल्यांचे कपाळात जातात. मात्र आता या सस्त्या कारण पोलारचे स्वतःच कचकन कपाळात गेलेत. नमस्कार, मी सोनू आणि मोनूचा मित्र चिनू आणि तुम्ही पाहताय खोलना भिडू. फॉर्च्युनर गाडीची आई बहीण करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेलं पिसळलेलं व्यक्तिमत्व म्हणजे प्रतीक शिंदे. आणि याच प्रतीकने नुकतंच एका 28 वर्षीय तरुणाला किडनॅप केलं आणि त्याची बेदम मारहाण केली. हे 28 वर्षांचा दमदार तरुण प्रतीकचे स्कॅम एक्सपोज करत होता. हे कळल्यानंतर प्रतीकची फुटभर फाटली आणि तो बावचळल्यासारखं वागायला लागला. याच बावचळलेल्या अवस्थेत आपल्या फाटेले ढुंगण घेऊन प्रतीकने 28 वर्षीय तरुणाला किडनॅप करायचा प्लॅन बनवला. गप्पांमध्ये अडकवून त्याला किडनॅप केलं आणि मग सुरू झाला हिंसेचा थरार. 12 तास गाडीमध्ये याची बेदम मारहाण केल्यानंतर त्या मुलाला सोडून देण्यात आलं. भाईगिरी करायच्या नादात चुताईगिरी करणारा हा प्रतीक आता पोलिसांच्या ताब्यात आहे. 4 चौघामध्ये हा माच करायचा, मात्र आता ढुंगणाला खाजेपर्यंत पोलीस बडवतायत असंही कळवण्यात येतंय. याच्या सगळ्या माजाला होती काळ्या फॉर्च्युनरची गाठ, आता याच्या ढुंगणावर आहे बांबूची साथ. आपल्या गोष्टीतनं कळतं की माणसाने अनाठाई माच करू नये, कायदा सुव्यवस्थेचं पालन करावं. या केसमध्ये पुढे काय होतं हे मी तुमच्यासोबत पोहोचवेलच. नमस्कार, माझं नाव चिनू, तुम्ही पाहताय खोलना भिडू. मित्रांनो, जमीन विकून फॉर्च्युनर घेऊन लोकांना लुबाडून आणि त्या फॉर्च्युनरची मम्मी पप्पा सिस्टर मदर एक करून पण ज्याची भूक नाही भागली, अखेर पोलिसांनी त्याच्या ढुंगणाचा ताबा घेतलाय. इकडं बांबूला तेल लावलंय, तिकडं ढुंगणाला वॅसलीन झोडले आणि आता वन साइड तिथे विस्फोटन जे आहे या दोन्ही गोष्टींचं हे होणार आहे मित्रांनो. हा सगळा पराक्रम करायच्या अगोदर प्रतीक शिंदे काही दिवसांअगोदर इंस्टाग्रामवर वेगळाच पिसाळला होता. मला ती एक रील दिसली त्याची आणि त्या रील मध्ये तुम्ही बघा याची इंग्लिश, याची बौद्धिक पातळी बघाव गाईज. नो एडिट आणि एडिटचं स्पेलिंग EDITE. अरे याच्या मोबाईलच्या ऑटो करेक्टचे वांदे झालेत गाईज. याच्या मोबाईलच्या कपाळात गेले आहेत. जगाचा चॅट जीपीटी वेगळा चाललाय, याच्या मोबाईलचा चॅट जीपीटी वेगळा चाललाय. हे बघते फॉर्च्युनर सोबत मी अजून माझे प्रायव्हेट गोष्टी कशा करू मला कळत नाही. प्रतीक शिंदे, अरे ते एडिटचा स्पेलिंग शिकून घे. अरे तू कोणत्या टिकटॉकच्या काळात अजून जगतोय? माझी महाराष्ट्र पोलिसांना नम्र विनंती आहे, तिथे त्याचा पाहुणचार करत असताना त्याला बाल भारती गिफ्ट करा, त्याला वाचायला लावा गाईज. व्हॉट इज दिट EDITE? IDIOTS का तू? आणि मग हे सगळं करताना प्रतीक शिंदेला मध्ये मध्ये मोटिवेशनचे पण झटके येतात. त्याला कळत नाही काय, त्याला काय होतं, कसं बसतो शांतपणे, ठीक आहे. त्याला कळतं की अरे बापरे अजून एका शाखेची बुकिंग आली, अजून थोडे पैसे, मग त्याला कळत नाही मी करू काय. मग तो जगालून मोटिवेशन देतो आणि असल्या काहीतरी दळबदरी सेकंड हँड हिलटॉप रील बनवतो गाईज. वाघांच्या मैफिलीत बसत जा मित्रा, कुत्र्यांवर बसशील तर लोकांच्या मागे भुकायला शिकशील. वाघांच्या मैफिलीत बसत जा भावा, कुत्र्यांसोबत बसशील तर भुकायला शिकशील. असं हसणं गाईज. आय टेल यू, हे जे साहित्य आहे या साहित्यापासून जगाला धोका आहे गाईज.
हे साहित्य एकत्र करा आणि या साहित्याला पेटवायची गरज आहे. कारण प्रतीक शिंदेच्या मुखातनं हे जे काही लाईन तयार होत आहेत आणि या लाईन पाहून आपल्या खेडेपाड्यांमधली जी 1-2 लाख तरुण मंडळी येण्यासारखं करतेय, ज्यांच्यासाठी मोटिवेशनची डेफिनेशन ही आहे की वाघांसोबत बसत जा, कुत्र्यांसोबत बसायला जाशील तर भुकायला शिकशील. अरे पण वाघ आणि कुत्र्यांसोबत का बसायचंय? तू नॉर्मल माणसांसोबत बस ना भाई. अरे नॉर्मल माणसं एवढे टॅलेंटेड आहेत, वन साइड कष्टकरी आहेत, मेहनती आहेत. हे का वाघ कुत्रे करतात मला कळत नाही. आईच्या गावात त्यांच्या वाघ बकरी चा फेकून मारा. आणि हे कोणतं सस्त विवेक बिंद्र लेवलचं मोटिवेशन आहे? या लाईनचा काही अर्थ आहे? वाघांसोबत बसत जा, कुत्र्यांसोबत बसशील तर भुकायला शिकशील. अरे बाबा तू कोणासोबत बसत होता? आता वन साइड ढुंगण झुजून घ्यायचा कार्यक्रम ठेवला अखिल महाराष्ट्र समोर. च्या गावात ह्या मोटिवेशनची ना याला मुंडी पिरगळ या मोटिवेशनची तरी मी. तेरी बर्बादी की राह मत देख मेरी जान, जितना बर्बाद होना था तेरे साथ हो चुका. तेरे जाने के बाद ये बादशाह ना कभी रुका ना किसी के आगे झुका. प्रतीक शिंदेचा अजून एक प्रॉब्लेम आहे गाईज. एकदा प्रतीक शिंदेचा ब्रेकअप झाला, विच वी ऑल नो. आता होत राहतात लोकांचे ब्रेकअप, नाही का भाई, म्हणजे होतात गाईज, नाही व्हायला पाहिजे पण होतात. पण प्रतीक शिंदेचा ब्रेकअप झाल्यानंतर त्याचे आकलेचे कॅपॅसिटर उडालेत. लोकांचा ब्रेकअप नंतर काय होतं? हृदय मोडतं, लोक डिप्रेशन मध्ये जातात. प्रतीक शिंदेची डायरेक्ट आकलेची गोटी फिरली आणि डायरेक्ट येण्यासारखा वागायला लागला. हा तुम्हाला सांगतो मिशोवरनं मागवलेला सस्ता अँड्रू टेटामध्ये, ह्या टेटामध्ये तुम्हाला सांगतो मुलींचा द्वेष एवढा कालवल्या गेलाय की प्रत्येक 5वीत कोणत्या तरी फिमेल जेंडरचे काहीतरी वाभाडे काढत राहतो. च्या गावात याच्यात आता ग्रील यांनी 4 दिवसापूर्वी 5 दिवसापूर्वी टाकलेली. काय काय पोरी खूप ऍटिट्यूड मध्ये म्हणतात, तुझ्या कमाईपेक्षा आमचा मेकअपचा खर्च जास्त आहे. आता गाडी खतरा झाली म्हणल्यावर सर्व्हिसिंगला खर्च लागणारच ना. मुली म्हणतात तुझ्या कमाईपेक्षा आमचा मेकअपचा खर्च जास्ती आहे. तू का बरं अशा अवकातीच्या बाहेरच्या पोरींशी बोलतोय? पहिले तर लोकांनी आपापल्या लीग मध्ये राहावं ना. तू काय लिमिटच्या बाहेर जातो? आम्ही ज्या पोरींशी बोलतो त्यांचा नाही मेकअपचा खर्च, आमच्या कमाईच्या बाहेर. खरं सांगायला तर पोरींशी बोलतच नाही मी सध्या, पण आता ठीक आहे, डायलॉग चांगला सुचला म्हणून दिला. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. आणि गाडी खटारा झाली म्हणून सर्व्हिसिंगची गरज पडणारच. हे कोणतं विद्वान कौशल्य ह्या मुलाने विकसित केलंय? आय जस्ट डोंट अंडरस्टँड. एका मुलीला गाडीशी कम्पेअर करायचं आणि गाडी खटारा झाली म्हणून सर्व्हिसिंगची गरज पडणारच. तुला कोणी सांगितलं की मुली फक्त बाबा थोबाड आहे हे रंगवायचं म्हणूनच मेकअप करता? अरे हा कोणत्या काळामध्ये जगतोय यार प्रत्येक. यार तू यार निघ ना भाई बाहेर त्या गावाचा. थोडा मुंबई पुणे फिर ना भावा. वन साइड लोकांमध्ये जरा उडवास करते, कुत्रे वाघ सोड ना भाई. हे कोणतं लॉजिक आहे यार? आणि हे कोणत्या घाणेरड्या लेवलचं वुमेन ऑब्जेक्टिफिकेशन आहे? आणि 12-13 वर्षांची पोरं तिथे शेंबूड पुसणारी, यांना यांची चड्डी घ्यायची वांदे, यांच्या अंडरपॅन्टीला भोकं पडली आहेत. हे पोरींच्या मेकअपच्या पैशांवर खाली कमेंट करताय वा 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 बरोबर दादा. अरे शेवड्या, तुला 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 बाबा लिपस्टिक सोड पोरीची, तुला शिस्पेन्सिल तरी परवडल का? हाफ चड्डी. हे कोणते पोरं प्रतीक शिंदेला फॉलो करता मला कळतच नाही. इच्छा गावात यांच्यात की शाखा देऊन प्रत्येक शिंदे लोकांना लुटतो, गोरगरीबांना लुटतो. लोक चहाचे दुकानात चहाच्या शाखा द्यायला 15-15 लाख रुपये घेतात. मी महाराष्ट्रातला एकमेव असा माणूस आहे. 1,95,000 फक्त 1,95,000 शाखा द्यायला चालू केली मी. या व्हिडिओमध्ये प्रतीक शिंदेने सांगितले की मी 1,95,000 लांबी शाखा विकतो. मात्र माझ्या सूत्रांकडनं कळालंय की प्रतीक भाऊ कमीत कमी 3 ते 4 लाख रुपयाला शाखा विकतायत. 1,95,000 कोणाला शाखा भेटली आहे का? प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आय रिली डोंट नो. पण पुढे जाऊन प्रतीक शिंदे ज्यांच्या जीवावरती 250 कुटुंब चालतात असं त्यांनी स्वतः सांगितलंय. आज नाही म्हणलं तरी कमीत कमी 250 कुटुंब आपल्या सुकुंच्यामुळे चालतात आणि त्यातनं मी 1 रुपया कमिशन रॉयल्टी काय घेत नाही. या 250 कुटुंबांच्या आता कपाळात जाणार आहेत. कारण प्रतीक शिंदे यांचं तुम्ही जर गणित बघितलं जे खूप सर्वसामान्य बेसिक लेवलचे, ते गणित बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की आर्यभट्टांनी शून्याचा शोध हा प्रतीकला पाहिल्यानंतर लावला होता. म्हणजे 10 रुपयाचा धंदा झाला तर 3 रुपये ह्यांचे, लाखाचा धंदा झाला तर 30 रुपये ह्यांचे, 30,000 ह्यांचे. माझं तसं काही नाही. 1 रुपयाचे 3% किती होतात मित्रा? 3 पैसे. तर माझ्या भावा 1 लाखाचे 3% डायरेक्ट 30,000 कच्चे होतील. तो येडा बिडा आहे का भाई? अरे 1 लाखाचे 3% 3,000 होतात रे. अरे 30,000 कसं काय होतील? हे तुझं कोणतं गणित आहे? 250 कुटुंबात धंदा, फ्रँचायझी, ब्रँड चालवतो तू. तुझ्या ब्रँडला कळलं पाहिजे की त्यांना नवीन CEO शोधायची गरज आहे. त्या ज्या पोलिसांनी तुला अपहरणासाठी अटक केली आहे ते ह्या गणितासाठी 4 बांबूचे फटके अजून देतील. 10,000चे 3% आणि 1 लाखाचे 3% 30,000 कसं काय? अरे हा सुकूनच्या मध्ये गांजा मिळत पितोय का? हे कोणतं गणित आहे? 25-30 लाखाच्या गाडीत बसून गणिताची अशी आई बहीण करणं नाही शोभत. प्रत्येक शाळेत जा, ऍडमिशन घे, परत एकदा गणित शिक. काही चुकीचं नाही. शिक्षणाने माणूस विद्वान होतो. मागच्याच रीलमध्ये प्रतीक बोलला की मी बाबा लोकांना लुटत नाही, मी काही टक्के बाक्के घेत नाही. आणि आता 111 नंबरची शाखा आल्यानंतर याला भस्कन तिथे लिलाव लावायचा होता. तर त्यासाठी आपण काय करतोय? निलाव करतोय. लिगली बिडिंग म्हणतात ना त्याला. ज्याला शाखा घ्यायची त्यांनी निलावात सहभागी व्हायचं. मित्रांनो, रावणाकडे सोन्याची लंका होती. लाख बुरा होता रावण, ठीक आहे असल, पण रावणाने कधी असा चिंदी लिलाव नाही केला गाईस.
111 नंबरची शाखा आपली सुकून चहा अँड कॅफे होतोय. म्हणजे बाकीचे कसे मोठे मोठे ब्रँड आहेत कॅफेचे किंवा स्टारबक्स किंवा ह्या टाईप ह्या लेवलचं होते. 111 नंबरची शाखा त्याला विकायची कारण त्याला जो मोठा कॅफे करायचा आहे आणि आता या भाईला त्याचा लिलाव घ्यायचा होता. मला कळत नाही हे कोणतं फॅसिनेशन आणि कोणती लोक आहेत जे लिलावामध्ये सहभाग घेत आहेत. बाप रे, व्हॉट द फक इज हॅपनिंग इन दिस वर्ल्ड. मला असं वाटायला लागलंय प्रत्येक त्याच्या गावाबाहेर पडो ना पडो, मी ह्या रूमच्या बाहेर जरा महाराष्ट्रात फिरलं पाहिजे. काय चाललंय, ही कोणती लोक आहेत. चाय 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 चाय. आत्ताच बोलला लुटत नाही, दुसऱ्या रीलमध्ये म्हणतो 111 नंबरची शाखा आपण स्वस्तात नाही विकणार, आपण आपण त्याचा लिलाव करू. मग त्या लिलावासाठी पहिले तुम्ही 11,500 रुपये द्या, म्हणजे तिथं मेनच लोक येतील. मग त्यांच्यातनं आपण लिलाव करू आणि मग तिथं कॅफे करून हे करून असं करताना बस करणार गेला मध्ये डुंगनचं झुंगायला. आ तांत्रिक तपास केला आणि अवघ्या 24 तासात मुख्य सूत्रधार प्रतीक शिंदे, यश बाबरे, अनिकेत गोडसे आणि समीर कुचेकर या चौघांचे मुसक्या आवळल्या गेल्या. प्रत्येकाला काही जरा इश्यू आहे, म्हणजे आय टेल यू, म्हणजे असं होतं एक कसं असतं की जगामध्ये ना प्रत्येकाला काही ना काही एक रोग राहतो. तर प्रत्येकाला एक रोग आहे. त्यांनी अशी ब्लॅक कलरची एसवी पाहिली का त्याला असं कळत नाही मी काय करू. तर म्हणजे असं होतं की तर मी म्हणजे पिसाळल्यासारखं होतं त्याला असं कळत नाही मी काय करू मी काय करू मी काय करू. म्हणजे गाडी दिसली कुछ तो करता है हो. म्हणजे आता बघा गाडीच्या वर निघाला होता, गाडीच्या वर उभा राहिला होता, पलटी झालेल्या गाडीच्या वर उभा राहिला होता आणि आता त्यांनी कहरच केला, चालत्या गाडीच्या बोनेटवरच बसला तो. मी असा कसा वेगळा. मुळात तुम्ही मला सांगा की म्हणजे मी आता मला डिफेंडर घ्यायचं स्वप्न आहे, आपलं ड्रीम आहे माहिती का. आपण घेतली 2-3 कोटीची डिफेंडर घेतली, पण मी चालत्या गाडीच्या बोनेटवर का बसेल. म्हणजे मी मुळातच माझे प्रायव्हेट अवयव आणि माझा जीव धोक्यात का टाकेल. तुम्हाला किती पण फॅसिनेशन आहे गाड्यांचं, किती पण तुम्ही चालत्या गाडीच्या छतावर तुम्ही बोनेटवर का बसाल. प्रत्येक मुळात प्रत्येकाला काय झालंय ना, त्याला स्वतःचं ढुंगण मारून घ्यायची सवय लागली, तर ते राहत नाही. त्याला कळत नाही काय, तर दर 2 महिन्यात असं काहीतरी लागतं की भाई कुछ तो हो जाए मेरे साथ जिसके मेरे ढुंगण को मजा आ जाए भाई. आता म्हणून त्याने गरम, ते बोनेट गरम होतं. तुला म्हणजे का ती गाडी जेवढी चालते ना तेवढं ते बोनेट गरम होण्याची शक्यता असते. त्या गरम बोनेटवर जर तू बसशील भावा, मला सांग कसं होईल मग. आता फॉर्च्युनर तिने पलटी बिल्टी केली, उसके बारे में आपण अभी चिंदी आयटम की तरह बात की गाईज. आणि आता याच्यानंतर यांनी स्कॉर्पिओ घेतली. स्कॉर्पिओ घेऊन काय दिवस झाले की ते सनरूफ तोडून टाकलं. लॉक जर तुटले ना काहीच करू नको त्याला. न्यू मॅटर अनलॉक. याला समजा पैसे, संपत्ती, फेम हे आयुष्यभर टिकत नाही. आपण जी प्रेमाने माणसं जोडून घेतो तीच टिकतात. आणि जर आजूबाजूची 10 माणसं तुम्हाला काहीतरी सांगताय तर 10 माणसांमध्ये फॉल्ट नाहीये, फॉल्ट मुझमे लाय करता है. थोडा इंट्रोस्पेक्ट कीजिए ना मेरे भाई. मला देशासाठी काहीतरी करायचं. भावा तुला देशासाठी काहीतरी करायचं भाऊ, तू देशासाठी बलिदान दे भावा. प्रतीक भारताला पुढे घेऊन जायचंय भाऊ. भारताला जर पुढे न्यायचं असेल तर पहिले प्रत्येकाला मागं न्यायची गरज आहे, तरच आपला देश पुढे जाऊ शकतो. जाऊ द्या, प्रतीक शिंदे बद्दल मी अजून किती बोलू. याच्या इंस्टाग्रामवर गेलो, माझं वर्षभराचं युट्यूब करिअर सेट होऊन जाईल एवढं मला सुचतं. पण आता ठीक आहे गाईज, प्रतीक शिंदेला अटक झाली, त्यावर हे आरोप लागलेत, अजून आरोप सिद्ध व्हायचे आहेत. पण जर झाले तर मला पूर्ण खात्री आपला कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये. आणि माझ्या लोकांना एक नम्र विनंती आहे मित्रांनो, हात पाय जोडून, खोपर जोडून, घुटणे बिटणे, गुडघे बिडगे, मांड्या बिंड्या जोडून, तुमच्याकडे आज ही ताकद आहे की कोणाला मोठं करायचं आणि कोणाला मोठं नाही करायचं. अशा कुठल्याही लोकांना तुम्ही जर मोठं केलं तर लहान लहान युवा पिढी यांना आपला आदर्श मानते आणि त्यांच्यासारखं व्हायचा प्रयत्न करते. त्यामुळे कोणालाही फॉलो करताना, कोणालाही समर्थन देताना जरा विवेक बुद्धी वापरून तुम्ही समर्थन करा. कारण ज्याच्या मागं तुम्ही जाल हे जग अख्खं त्याच्या मागं जाईल. ही सगळी ताकद तुमच्यामध्ये, कोणाला मोठं करायचं आणि कोणाला मोठं नाही करायचं. त्यामुळे जरा विचार करा की आपण सोशल मीडियावरती कोणाला सपोर्ट देतोय, कोणाला मोठं करतोय, कोणाला फेमस करतोय. आता ती जबाबदारीचं काम झालंय, आधीसारखं नाही राहिलं भैया अच्छा लगा कर दिया. आता ते जबाबदारीचं काम झालंय, हे भान आपण सगळ्यांनी मिळून पार पाडलं पाहिजे. एनिवेज, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खाली मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गाइस, काळजी घ्या, टेक केअर, गुड नाईट मेरी बाबडीज.